नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठी रंगभूमीवर ज्या नाटकानं इतिहास घडवला ते नाटक म्हणजे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम यांचं ऑल द बेस्ट हे नाटक. आणि आता आनंदाची गोष्ट ही की 2024 मध्ये काहीतरी नवीन घडतंय. ऑल द बेस्ट पुन्हा आलेलं आहे आणि ऑल द बेस्ट मधली महत्वाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रिचा अग्निहोत्री आपल्यासोबत आहे. हाय रिचा, तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि कसं म्हणतात ना की आयुष्यात पहिल्या गोष्टीला खूप महत्व असतं. खरंच. आणि मराठी रंगभूमीवरचं एकेकाळचं गाजलेलं नाटक आणि हे तुझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आहे, तर त्या आठवणीविषयी. छान वाटतंय. आणि माझ्यासाठी खरंच जसं तुम्ही म्हणालात की पहिलं जे असतं ते खूप आपल्यासाठी स्पेशल असतं आणि कायमचं लक्षात राहण्यासारखं असतं. शिकायला खूप मिळतं आणि पहिलंच असतं, तर त्यामुळे खूप नवीन नवीन शिकत असतात आणि त्याचं शिकण्याचा जो कल असतो तो जास्त असतो तुमचा सगळीकडे बघण्याचा. सो मजा येते. सगळे ऍक्टर्स माझ्यासोबत आहेत. मयुरेश झाला, मनमीत आणि विकास, ह्यांच्यासोबत काम करताना मजा येते. ह्या नाटकात ना हे जे लिखाण आहे सरांचं, देवेंद्र पेम, खूप वेगळं आहे. बिकॉज सर इटसेल्फ ते खूप वेगळाच विचार करतात. त्यांचं विजन खूप वेगळं आहे. आणि मला हे कधी जाणवलं जेव्हा मी ते नाटक वाचत होते. सो मला हे नाटक पाहण्याचं आय वॉज फॉर्च्युनेट की मला हे बघायला नाही मिळालं. पण नाटक करताना किंवा रिडिंगच्या वेळेस जेव्हा मी बसले तेव्हाच मला जाणवलं की हे खूप वेगळं आहे. म्हणजे याचं सुरुवात, मध्य, एंड, एव्हरीथिंग हॅज अ अमेझिंग कॉन्सेप्ट आणि अमेझिंग स्टोरी लाईन. कंटिन्युअस तुम्हाला हसवत राहतं. रिडिंग करतानाच मी अशी होते की मी वाचता हसत होते आणि मी सरांना म्हणत होते, सर थांबा, मला आधी तर पूर्ण आत घेऊ द्या, सिंकिन होऊ द्या. एकदा मी आत रुळावर लागले की मग मी ते मोहिनी पात्र निभावू शकेन. पण करताना खूप मजा येते आणि खूप नवीन नवीन शिकायला मिळतंय. मुख्य म्हणजे एक नवीन संचामध्ये काम करणं आणि ते सुद्धा विकास, मयुरेश, मनमीत अशा सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करणं. आणि तू सुद्धा मालिकांमध्ये कामं केलेली आहेस. गाठग्यांचून मध्ये आम्ही तुला बघितलेलं आहे, चित्रपटात तुझ्या भूमिका आहेत. तर रंगभूमी माध्यमात अशा वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर काम करताना काय वाटतं? मुळातच हे तिघही दे आर व्हेरी फाईन आर्टिस्ट. आणि नुसतं फाईन आर्टिस्ट तर नाही, दे आर व्हेरी हंबल, दे आर ग्राउंडेड. तर माझं हे नाटक म्हणून पहिलंय, पण त्यांची साथ जी मला मिळतीये, जे काय छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे मला शिकण्याची जेवढी एक ओढ आहे किंवा जेवढी एक जिज्ञासा आहे तेवढीच त्यांनाही ते हेल्प करण्याची तेवढीच आहे. तर हे जेव्हा गिव्ह अँड टेक असतं ना, तर त्यातनं ते अजून खिलतं आणि फुलतं. तर नाटक त्यामुळेच खिलतंय, कारण आम्ही एन्जॉय नाही करणार तर रसिक प्रेक्षक पण एन्जॉय नाही करू शकणार. सो त्यांच्यासोबत काम करताना मजा येते. नुसतं ऑन सेट तर नाही, आम्ही ऑफ सेट पण खूप मजा करत असतो. आणि ज्याचीच भर आमच्या पूर्ण केमिस्ट्री दिसून येते. सो यांच्यासोबत काम करताना खरंच खूप छान वाटतं आणि मजा येते. आणि तिघांचेच एक वेगळे रंग आहेत, म्हणजे एक मुका आहे, एक भैरा आहे, एक आंधळा आहे. तर ही जोड त्या मोहिनीला जेव्हा मिळतीये तर ते अजून फुलून येते. आणि ते मला मुळात रिचाला काम करताना खूप मजा येते. सो इट्स नाईस. अनुभव खूप छान. रिचा, तू बऱ्याच गोष्टींमध्ये कार्यरत आहेस. मुळात तू कथ्थक विशारद आहेस, त्याविषयी पण थोडंसं. हो, मी लहानपणापासून कथ्थक शिकते. माझी गुरु सौ वैष्णवी अग्निहोत्री, जी माझी आई आहे, त्यांच्याकडून मी शिकत आले. त्याच्यानंतर मी बऱ्याच काही मोठ्या गुरु त्यांच्याकडून पण शिकले, जसं डॉक्टर सौमंजली श्रीराम, डॉक्टर जगदीशजी गांगाणी, अदिती ताई आहेत. तर ते अशा बऱ्याच गुरूंकडून शिकले. आणि आता त्यात पण मी मास्टर्स करते. सो माझं 2 कथ्थक ग्रॅज्युएशन झाले. कथ्थक मध्येच 2 युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन झाले आणि आता मास्टर्स पण चाललंय. सो या कथ्थकची माझी एक वेगळीच जोड आहे. आणि त्यामुळेच आज मला असं वाटतं की आपण म्हणतो ना, अभिनयाला एक भर मिळते. कथ्थकमुळे आज ते माझ्यासाठी नक्कीच घडू शकलं. परदेशामध्ये जाऊन सुद्धा तू शिकलेली आहेस, त्याविषयी. न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी, म्हणजे US मधून मी शिकून आले. 8 वीक्स चा एक कोर्स होता ऍक्टिंग फॉर फिल्म मध्ये. सो माझी सिरियल झाल्यानंतर नक्कीच न्यूयॉर्कला गेले होते. फिल्म कम्प्लीट केली आणि न्यूयॉर्कला जाऊन ऍक्टिंगचं काही थोडेसे धडे घेऊन आले. म्हणतो ना की एक एक्सपोजर मिळतं जेव्हा तुम्ही बाहेर काम करता, इंटरनॅशनल स्टुडंट सोबत काम करता. त्यात ते इंग्लिशमध्ये असायचं सगळ्या गोष्टी. तर ते शिकण्यात मजा यायची. आणि आपण आपले काही प्रिन्सिपल्स किंवा आपल्या काही टेक्निक्स आहेत, पण त्यातच त्यांचे जेव्हा मला शिकायला मिळाले तर ते माझ्या कलागुणांना त्यांनी अजून वाव दिला. सो आणि त्यानंतर नाटक मिळालंय. हो, त्यानंतर लॉकडाऊनचा एक जरा काळ गेला, जेव्हा मी स्वतःच्या हॉबींना वेळ दिला आणि मग त्यानंतर हे नाटक मिळालं. आगामी काय प्रोजेक्ट्स आहेत?
आगामी आता सध्या माझी फिल्म आहे ती ऑगस्ट मध्ये रिलीज होईल. अजून डेट डिक्लेअर झालेली नाहीये, पण आम्ही असं म्हणतोय की ऑगस्ट मध्ये होईल. पण त्या फिल्मला आताच नुकते 3 अवॉर्ड्स पण मिळाले, मैसूरमध्ये, कॅलकट्टा आणि थोडा इंडियन. चित्रपटाचं नाव लाते म्हणून संतोष कोल्हे सरांची फिल्म, त्याच्यात मी लीड केलंय. सो त्यात पण एक वेगळंच कॅरेक्टर आहे जे रिचापासून खूप वेगळं आहे, आणि त्यात पण एक वेगळी अशी गोष्ट आहे ज्याला शिकण्यासाठी मला बरेच काही महिने द्यावे लागले, पण तेही करताना मजा आली आणि आता मी त्यासाठी पण खूप उत्सुक आहे. मुळात तू मुंबईमध्ये कुठल्या भागात राहणार आहे? मी मुंबईत ठाण्यात राहते. ठाण्यात, आणि आज तू गिरगावात आलेली आहे. जसं ठाण्यामध्ये ऍक्टिव्हिटीज होतात तसं आमच्या गिरगावात सुद्धा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होतात. एकंदरीतच वेगवेगळ्या संस्कृतीशी जे आपलं नातं असतं ना, वेगवेगळ्या उपक्रमातनं जोडलेलं, त्याविषयी थोडक्यात सांग. तर गुढीपाडवा जवळ येतोय. ओके. मुळात मीच कथ्थक डान्सर असल्यामुळे, क्लासिकल डान्सर असल्यामुळे मला या गोष्टींची खूप ओढ आहे आणि मला आवडतं. लहानपणापासूनच मी असे वेगवेगळे कार्यक्रम असायचे त्याच्यात भाग घ्यायचे. मला ड्रॉइंग आवडतं, मला कुकिंग आवडतं, थोडं म्हणजे सगळ्याची थोडी हे. सो मला असं वाटतं की आता जे काही तुमचे कार्यक्रम पुढे येणार आहेत गिरगावामध्ये, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी भरभरून तिथे गर्दी करावी आणि सगळ्यांनी यावं, आणि मी पण यायला. नक्कीच. तुला खूप खूप शुभेच्छा देतो, आणि आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूया की ऑल द बेस्ट. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्या. या व्हिडिओबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि रिचा अग्निहोत्रीला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.